पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मराठी भाषा विभागाची आढावा बैठक जास्त काळ सुरू राहिल्यामुळं जो उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी देखील व्यक्त करतो। छत्रपती संभाजीनगरच्या आजच्या दौऱ्यामध्ये ऑरिक सिटीचा आढावा राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी घेतला, MIDCचा देखील आढावा घेतला आणि 2-3 महत्त्वाचे निर्णय छत्रपती संभाजीनगरसाठी आम्ही आज जाहीर केले। त्याच्यामध्ये ऑरिक सिटीमध्ये 9 एकर जमीन ही क्रीडा संकुलासाठी आरक्षित करण्यात आलेली होती आणि क्रीडा संकुलाची आरक्षित जमीन ही वस्तीपासून लांब होती, त्यामुळे तिथल्या इंडस्ट्रीच्या लोकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी, विशेषतः आमचे विलास बापू असतील, खासदार संदीपान भुमरे साहेब असतील, यांनी मागणी केली की ती मानवी वस्तीच्या जवळ असली पाहिजे, कारण मुलांना तिथे खेळायला जाणं, तिथे चांगल्या पद्धतीचं स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर उभं करणं, यासाठी जागेचा बदलण्याचा आम्ही निर्णय घेतला। 9 एकरच्या ऐवजी 15 एकरमध्ये आता DMICच्या मार्फत हे क्रीडा संकुल उभारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्याच्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचा देखील निर्णय झाला आहे आणि पुढच्या 2 वर्षामध्ये हे छत्रपती संभाजीनगरसाठी औद्योगिक विकास क्षेत्रामध्ये फार मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी निर्माण होईल। अजून आपल्याला एक माहिती आहे की आपण 50 एकर जमीन आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन सेंटर त्यासाठी दिलेली होती आणि अनेक वर्षापासून मागणी होती की DMICमध्ये हे संकुल उभं करावं। त्याच्यामुळे त्याचा पार्ट 1 जो आहे त्याच्यासाठी आम्ही आता पैसे देतो आहे आणि त्या पैशामधनं पुढच्या 2 वर्षामध्ये एक्झिबिशन सेंटर उभं करण्याचा देखील निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। अनेक रस्त्याला मंजुरी दिलेली आहेत, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न, उर्वरित प्रश्न जे होते ते सोडवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। हा सगळा आढावा MIDC आणि ऑरिक सिटीमध्ये जाऊन मी घेतला आणि आता आपण बघितलं असेल की छत्रपती संभाजीनगरमधल्या सगळ्या साहित्यिकांना मी संवादासाठी या ठिकाणी बोलवलं होतं, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं आणि पहिला संवाद महाराष्ट्रातला आज मी या सगळ्या छत्रपती संभाजीनगरांच्या साहित्यिकांशी, लेखकांशी, कवींशी केला आणि त्याच्यातनं एका निर्णयाप्रत आपण आलो की छत्रपती संभाजीनगरला देखील साहित्यिकांचा मोठा वारसा आहे। त्याच्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठी भाषा विभाग हा कलेक्टर ऑफिसमध्ये सुरू करण्याचा निर्णय आम्ही जो घेतला आहे, त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत की मराठी भाषा विभागाला देखील जागा उपलब्ध करून द्यावी। मराठी भाषा अधिकारी त्या ठिकाणी येईल आणि त्याचं कार्यालय 2 महिन्यामध्ये इथे सुरू होईल। आणि अजून एक जो महत्त्वाचा निर्णय घेतला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये, ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावानं ते जिल्हा मराठी विकास केंद्र जे करायचं होतं ते देखील संभाजीनगरमध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्यासाठी 10 कोटी रुपये हे मराठी विभाग खर्च करणार आहे। त्याच्यामध्ये तुम्ही जर साहित्यिकांच्या काही चर्चा ऐकल्या असतील, जे साहित्यिकांनी किंवा लेखकांनी मला सांगितलं ते त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड करतो आहे। बोलीभाषाचा विभाग असेल, ग्रंथालय असेल, रिसर्च करण्याची प्रक्रिया असेल, तिथे येऊन अभ्यास करण्याची प्रक्रिया असेल, हे सगळं छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठी विकास केंद्रामध्ये सुरू होईल। तर ते 10 कोटी रुपये मंजूर करण्याचा देखील निर्णय आज या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे। दोन्ही बैठका अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये झाल्या। अनेक सूचना मला मराठी भाषेसाठी देखील आलेल्या आहेत। मराठी भाषेच्या अंतर्गत बोली भाषांचा शब्दकोश तयार करावा ते देखील करण्याचा आम्ही निर्णय घेतो आहे। त्याच्यामुळे अनेक गोष्टींवर अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि त्याच्यातनं छत्रपती संभाजीनगरला मराठी भाषा अंतर्गत देखील आणि उद्योग विभागाअंतर्गत देखील निधी देण्याचा निर्णय उद्योगमंत्री म्हणून आणि मराठी भाषा मंत्री म्हणून मी घेतलेला आहे। हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे एक्झिबिशन सेंटरला पहिले सुरुवातीला 50 कोटी रुपये आणि क्रीडा संकुलाला देखील सुमारे 50 कोटी रुपये, असे 100 कोटी रुपये त्या परिसरामध्ये आम्ही देण्याचा निर्णय घेतला आहे। हां, ते स्टेडियम क्रीडा संकुलची कॉन्सेप्ट असं आहे। स्टेडियम म्हणजे ग्राउंड असेल, तिथे क्रिकेट खेळतील, फुटबॉल खेळतील, अजून मल्टीपर्पज स्टेडियम करण्याचा हेतू आमचा आहे। त्यासाठी कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे। तो प्लान आल्यानंतर आम्ही तुम्हाला पण दाखवू, पण 2 ते 3 महिन्यामध्ये त्याचं टेंडर काढून काम सुरू करण्याचं आमचं निश्चित झालेलं आहे। हो, जिथं 50 एकरची जागा दिली तिथं
नाही ना, आता दर्जापेक्षा छत्रपती संभाजीनगरची मुलं तिथं चांगली खेळली पाहिजेत. आता त्या इंडस्ट्रीमध्ये सुमारे 1,00,000 लोक काम करणार आहेत. त्यांच्या मुलांना देखील सुविधा उपलब्ध असली पाहिजे. त्याच्यामुळे तिथल्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर 47,000 एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या आहे, 37,000 आहे, 30,000 आहे. त्यामुळे एक फार मोठं क्रीडा संकुल त्या ठिकाणी उभं राहील. शेतकरी आपल्याला भेटले होते जमिनीच्या रेटच्या संदर्भात, काय तो प्रश्न केव्हा निकाली? हे जमिनीच्या रेटच्या संदर्भामध्ये त्यांना मी काही गोष्टी आज सांगितल्या. जमिनीचे रेट प्रचंड पद्धतीनं आपण जर मागणी केली तर तिथं उद्योजकांना देखील जागा देत असताना ते सगळे पैसे त्या जमिनीवर लोड करावे लागतात आणि जमीन महाग होते. त्याच्यामुळं जर आम्हाला परवडणाऱ्या रेटमध्ये जमीन असेल तर आम्ही ती नक्की ॲक्वायर करू आणि ती जमीन त्यांनी आम्हाला परवडणाऱ्या रेटमध्ये द्यावी अशा पद्धतीची विनंती त्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही केली. किती मागणी केली? आता मागणी मला माहीत नाही, पण रेट जास्त आहे. नाही, नक्कीच आलेलं आहे. मी स्वतः SP-ना आणि CP-ना सांगितलेलं आहे. पहिली गोष्ट अशी आहे की पक्ष आणि उद्योजक किंवा पक्ष आणि मराठी भाषा विभाग हे दोन स्वतंत्र कार्यप्रणाली आहेत. त्याच्यामुळं परंतु खात्री झाली पाहिजे. आकसापोटी पण कोणतरी काहीतरी नोकरी मागतं आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करणे, FIR दाखल करणं हे देखील योग्य नाही. परंतु दादागिरी करून उद्योजकांना छळण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे रजिस्टर करावे ही आमची सगळ्यांचीच भूमिका आहे. आपण साधारणपणे 2024ला एक घोषणा केली होती ITI त्याचबरोबर नर्सिंग आणि इंजिनिअरिंगच्या मुलांना जर्मनीला पाठवणार, त्यांना जर्मनीचं शिक्षण देणार. मी नाही केली होती. उद्योग मंत्री मी कधीच केलेली नव्हती. जर्मनच्या त्या कोर्सचा आणि उदय सामंतचा काही संबंध नाही. ते पाहिजे तर तुम्हाला खुलासा करून देतो मी, पण ते आता बोलणं योग्य नाही. शालेय शिक्षणामध्ये किंवा नर्सिंग कॉलेजचा या कुठचाही MOUमध्ये माझ्या विभागाचा अजिबात संबंध नव्हता. तो वेगळा विभाग होता आणि त्या विभागाने त्यावेळी तो प्रयत्न केला होता. त्यांना देखील दोष देऊन उपयोगाचा नाही. पण मी कधीही घोषणा केलेली नाही आणि मी हे जर्मनीला जाऊन मुलांना नोकरी मिळून मी देऊ शकतो असं वाक्य पण कधी बोललेलो नाही. पण तो उपक्रम आम्ही केला होता. ती काही शेवटी सांघिक जबाबदारी आहे. पण त्याच्यामध्ये यश आलं की अपयश आलं याच्यापेक्षा तो प्रयत्न नक्की सकारात्मक होता. पण काही अडचणीमुळे तो प्रकल्प पुढे जाऊ शकला नाही. सर, एक आपण मराठी भाषा आणि त्याचसोबत पाली भाषा दोन्ही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आता एकीकडे आपण मराठी भाषेच्या संदर्भात प्रचंड प्रयत्न करताना दिसत आहे. वेगवेगळे सेंटर होते. पाली भाषेच्या संदर्भात आजपर्यंत काही त्याच्यात डेव्हलपमेंट वगैरे काही दिसत नाही. नक्कीच झाली ना डेव्हलपमेंट. नक्कीच डेव्हलपमेंट झालं. नुसतं पाली भाषेपुरतं नाही, प्राकृत हा सुद्धा आपलाच प्रकार आहे. बरोबर आहे ना. पाली भाषा इव्हन प्राकृतला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मी ज्यावेळी सांस्कृतिक मंत्र्यांना भेटलो त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली, त्याबद्दल नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही धन्यवाद दिलेच पाहिजेत. परंतु प्राकृत आणि पाली याचं मूळ देखील महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याचा विचार करत असताना देखील महाराष्ट्राला त्याच्यामध्ये सामील करून घ्या हे ऑलरेडी मी त्यांना निवेदन देऊन सांगितलेलं आहे. कसला? नाही, ऑरिकपुरतं मर्यादित प्रक्रिया सुरू हळूहळू होते. नाही, त्याला काही नियम आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटनं देशात पहिल्यांदा असं डिस्ट्रीब्युशन करण्याची परवानगी आपल्या गव्हर्नमेंटला आणि त्याच्यानंतर ऑरिकला दिलेली आहे. परंतु त्याच्यामध्ये अनंत अडचणी येतात. त्या अडचणीवर मात करत 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 आम्ही ते पोचवतो इलेक्ट्रिसिटी तिथपर्यंत. हे झालं का मग चल. त्रिभाषा धोरणाच्या बाबत अहवाल दिला आहे का आणि त्याचं धोरण नेमकं काय? त्रिभाषा धोरणापेक्षा मी तुम्हाला त्याच्यातली फॅक्ट सांगतो नक्की काय झालं आहे ते. त्यावेळी मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो. मी स्वतः डॉक्टर माशेलकर समिती ही मी नेमली. त्यावेळी UBTचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि एक अहवाल तयार झाला की 1ली ते 12वीपर्यंत मराठी सक्तीची असली पाहिजे, जी आहेच. त्याच्याबरोबर इंग्रजी देखील आहे. परंतु त्याच्यामध्ये त्या कमिटीमध्ये तत्कालीन शिवसेनेचे काही उपनेते होते, त्यांची नावं मला आता सांगायची नाही. त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये हे पण ॲड करून घेतलं की हिंदी देखील सक्तीची झाली पाहिजे.
तो जर आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीनंतर तयार झालेला अहवाल जो UPTच्या मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला तो जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये तेव्हाच फायनल झालं होतं की हिंदी ही सक्तीची करणं गरजेचं आहे. पण ठीक आहे, नंतर मग निवडणुका आल्यानंतर ही सगळी राजकारण होतात. पण महाराष्ट्र सरकारनं, महायुतीच्या सरकारनं हिंदी कधीही सक्तीची केलेली नाही. ती ऑप्शनलच होती आणि हिंदी ज्यांना शिकायची त्यांनी ती स्वीकारावी अशीच भूमिका होती. पण त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेचा कानोसा घेतल्यानंतर ते देखील आम्ही रद्द केलं. पण हिंदी सक्ती करण्याचा जो पॅरा त्याच्यामध्ये होता तो जो स्वीकारला ते UPTचे पक्षप्रमुख असताना स्वीकारलेला होता. नाही, पण तुम्ही जी समिती नेमली होती तिने अहवाल दिलाय का, तो काय दिला? नाही, तो माझ्या विभागाशी संबंधित नाही ना, तो बहुतेक शालेय शिक्षण विभागाशी संबंधित आहे. हां, गुंतवणुकीच्या अगेन्स्ट रोजगाराचं प्रमुख आपलं हे काय आता प्रमाण काय आहे आणि एकूण अवरेजमधलं तुम्हाला किती दिसतं? नाही, असं ॲव्हरेज आपल्याला सांगता येणार नाही. परंतु मी आज जिंदाल आणि मी उदाहरण म्हणून सांगतो, जिंदाल आणि किर्लोस्कर टोयोटाचा जो अहवाल घेतला त्याच्यामध्ये किर्लोस्कर टोयोटामध्ये 450 लोक जे काम करत आहेत त्याच्यामधले 375 लोक हे स्थानिक आहेत आणि जिंदालमध्ये 650 लोक जे काम करत आहेत त्याच्यातले जवळजवळ 500-550 लोक हे स्थानिक आहेत. हे 2 नवीन कंपन्या ज्या आल्या त्यांचा मी रिव्ह्यू घेतला. आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं, सगळीकडे प्रतिसाद मिळतोय, सरकारवर रोष व्यक्त केला जातोय, आपली भूमिका काय आहे या सगळ्यात? मला असं वाटतं की सोनम वांगचुक जे होते, त्यांनी काल आपलं उपोषण मागं घेतलेलं आहे. सरकार काय प्रयत्न करतं आहे हे त्यांना पटलेलं आहे. ज्यांच्या आंदोलनामुळं हे वातावरण आंदोलनामध्ये परिवर्तित झालं ते सोनमजी होते. त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांनी जे निर्णय घेतले फास्ट ट्रॅकवर तुमचं खटला चालवण्याचे किंवा याची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी, जे जेलमध्ये आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ही हमी, त्याच्यानंतर जे आत्महत्या ज्यांनी केल्या आहेत त्यांच्या कुटुंबाला जी मदत करायची ते सगळं केल्यानंतर त्यांनी समाधानी झालं म्हणून सांगून त्यांचं आंदोलन मागं घेतलं ना. परंतु त्यांच्या आंदोलनांपेक्षा त्यांच्या पत्नीने जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात सगळं आलेलं आहे असं मला वाटतं. ते सांगतो ना आता साहेब मला पूर्ण प्रश्नाचं उत्तर देऊ दे. ज्यांच्यामुळं हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आंदोलन पेटलं ती व्यक्ती कोण? सोनमजी, बरोबर आहे, हे तर तुम्हाला मान्य आहे. मग त्यांनी ज्यावेळी उपोषण मागं घेतलं आणि त्यांच्या पत्नीनं जी सावलीप्रमाणे त्यांच्या या आंदोलनामध्ये होती त्यांनी काय सांगितलं ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे आणि तेच माझं उत्तर आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू होतं, हे विद्यार्थ्यांची एक मुवमेंट आहे. विद्यार्थ्यांच्या मुवमेंटला कोणी दोष देत नाही. मी देखील, माझ्याकडे देखील रत्नागिरीमध्ये काल झालं ना आंदोलन झालं, आम्ही त्यांना दोष नाही दिला. विद्यार्थ्यांची भावना काय की नीटमध्ये जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा, मुलांचं नुकसान करू नका आणि मुलांचं नुकसान जे करतायत त्यांच्यावर कारवाई करून त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता काय, हीच नीटच्या विद्यार्थ्यांची भूमिका आहे. काही लोकांनी धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा मागितलेला आहे. आता तो राजीनामा मागितल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळपासून त्या आंदोलनात कोण कोण आले? सन्माननीय राहुलजी गांधी आले, त्यांची सगळी फॅमिली आली, शरद पवार साहेब जाऊन आले, त्याच्यानंतर ते उद्धवजी जाऊन आले, त्याच्यानंतर नाही सांगतो ना तर पण यांनी पाठिंबा दिला ना. मी काय सांगतो आहे ऐका ना साहेब, एक मिनिट साहेब, मला माझं होते ना, मला परत प्रश्न विचारा, मी परत उत्तर देतो. लाठीचार्ज कोणामुळे झाला? माझं तर म्हणणं यांच्यामुळेच झाला, या विरोधकांमुळे झाला. नाही आता मला बोलायला द्या ना, तुमचं मत काही असू शकतं, माझं काही असू शकतं, जगानं काही बघू दे. पत्रकार परिषद साहेब माझी चालू आहे, मला माझं उत्तर घ्या. तुम्हाला एक मिनिट आपण पत्रकार परिषदेमध्ये आर्ग्युमेंट नका. तुम्ही मला प्रश्न विचारताय, मी तुम्हाला उत्तर देतोय. तुम्हाला पाहिजे तसंच उत्तर माझं पाहिजे असं कसं काय? तर माझं म्हणणं असं आहे, एक मिनिट ना, माझं बोलू दे ना साहेब. तुमचा व्ह्यू राहिला, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमचं माझं असं माझं म्हणणं आहे हो, तुमचं वेगळं असेल. मी मुद्दा सांगतो, दीपकीने आंदोलन सुरू केलं ते छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यातले, त्यांच्याबद्दल नक्की अभिमान आम्हाला, तुम्ही काळजी करू नका. पण मुद्दा सांगतो, त्यांचं आंदोलन भरकटलं असं मी म्हणणार नाही, त्यांचं आंदोलन भरकटवलं. कुणी भरकटवलं हे मान्यच केलं पाहिजे, कोणाला पटो न पटो. हे आंदोलन कोणाच्या RSSच्या विरोधातलं तर नव्हतं, हे आंदोलन केंद्र शासनाच्या विरोधामधलं आंदोलन होतं. नीटच्या विरोधामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या घडू नये म्हणून आंदोलन होतं.
लाठीचार्ज झालेले नंतर आले साहेब, पण तुम्हीच आम्हाला दाखवलं की लाठीचार्जच्या अगोदर कोण कोण आले, कुणी काय काय स्टेटमेंट दिल्या, कशा पद्धतीनं स्टेटमेंट दिल्या, माझ्याकडे पण आहे ना त्याचा डेटा. त्याच्यामुळं लाठीचार्ज झाल्यानंतर सहानुभूती मिळवायला आलेले वेगळे, पण लाठीचार्जच्या अगोदर देखील काही लोकं आली. आणि मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही 100% काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. लाठीचार्ज झालं त्याचं समर्थन आम्ही कुणी करत नाही, ते चुकीचंच झालेलं आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही. पण तुमच्याच माध्यमातून आम्ही काही व्हिडिओ बघितले. आता कोणी कोणाला पहिलं मारलं आम्हाला माहीत नाही, पण दिपकेजींचा आपण जो उल्लेख करतो त्यांचा एक इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जो व्हायरल झालेला एक व्हिडिओ आहे, तर ते सुरुवातीला असं सांगतायत की उसको मारो मत. ते कोण एक आहे SRP जवान किंवा कोण मॉपमध्ये आहे, हे तुम्ही दाखवलं, आम्ही काही तिथं नव्हतो. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत हे स्पष्ट आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगळं असू शकतं. माझं वैयक्तिक मत आहे की काल ज्यावेळी हे उपोषण मागं घेतलेलं आहे त्याचवेळी हा विषय खरं तर संपलेला आहे. पण आता काही लोक 9 कोटी रुपये फंडिंग करतायत, हे देखील तुम्हीच दाखवलं. मला काहीच माहीत नाही त्याच्यातलं. मी फार अज्ञात. 9 कोटी रुपये देत आहेत परदेशातली लोक, हे देखील आलेलं आहे. ते खरं आहे की खोटं आहे मला माहीत नाही. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या मुलाबद्दल नक्की आम्हाला अभिमान आहे, परंतु त्याला ही देखील विनंती आहे की कोणाच्या तरी सांगण्यावरनं आज त्यांचा जो मॉरल तयार झालेला होता तो तोडण्याचं काम देखील विरोधकांनी केलं, हे देखील आपल्याला मान्य केलं पाहिजे. आणि बघा ना, आज सकाळपासून जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांच्याच पत्नी असं सांगतायत की ह्या सगळ्याचा फायदा कुठच्या पक्षाने घेतला आणि कुठचा पक्ष फायदा घ्यायला निघाला. हे साहेब मला दिपकेजीनं सांगायचं, बाकी काय नाही. पण हे आंदोलन असेसमेंट करण्यात सरकार चुकलंय का? केंद्र सरकार आणि राज्य सरकार सुद्धा? नाही, याची मला कल्पना नाही, परंतु जर चुकलं असतं तर जे मेन आंदोलक होते त्यांनी आंदोलन मागं घेतलं नसतं. चर्चा करायला काय ते आज चर्चा करायला जे येत आहे त्याला 25 दिवस लागले. ते काहीतरी कोणाशी तरी चर्चा चालू असेल ना. आता सोनमजीने जे आंदोलन मागं घेतलं ते काय एका मिनिटात फोनवर घेतलेलं नसेल, त्यांच्याशी चर्चा झाली असेल, त्यांच्याशी बोलणं झालं असेल आणि त्याच्यानंतर झालं असेल ना. एका मंत्र्याचं इंटरेस्टिंग विधान सांगतं, आंबा चोरला तर त्याची शिक्षा फाशी नसते. त्यामुळे नीट पेपर फुटीवरलं जंतर मंतरचं आंदोलन फक्त राजकारणासाठी सुरू आहे असं चंद्रकांत पाटलांचं म्हणणं. नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं की जो व्हिडिओ नरेंद्र मोदी साहेबांनी आज टाकलेला आहे तो आम्ही सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे मान्य करून ज्या काही कारवाई केलेल्या आहेत त्याच्यामुळं नीटचे पेपर फुटीवर क्षमा नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि नीटचे पेपर फुटले हे केंद्र सरकारनं देखील मान्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही. त्याची पुनरावृत्ती होऊ नये ही पण आमची भूमिका आहे. आता चंद्रकांत दादा असं का म्हणाले हे त्यांच्याशी आता उद्या मी मुंबईला गेल्यानंतर भेटतो आणि तिकडं पत्रकार परिषद घेतो. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलनाला विद्यार्थ्यांसाठी आणि गळचेपी थांबवण्यासाठी मोर्चा पण आहे मुंबईत. काल मी दिल्लीमध्ये त्याचा एक शब्दप्रयोग केला की विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन ही मंडळी स्वतःचे पक्ष वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातला हा भाग आहे. आणि हा तर 100% राजकीय भाग आहे. दादरच्या आंदोलनामध्ये म्हणजे आपल्याला हे देखील माहिती असलं पाहिजे की दादरच्या आंदोलनामध्ये औरंगजेबांचा फोटो आयडॉल म्हणून दाखवला जातो, हे काय आंदोलनाचं फलित आहे? म्हणजे दिपकेजींनी हा पण थोडा विचार केला पाहिजे की त्यांच्या आंदोलनाचा वापर करून काय लोक काय थराला जात आहेत, हा पण विचार केलाच पाहिजे ना. मी त्यांच्याबद्दल कुठेही माझ्या पत्रकार परिषदेमध्ये वाईट बोललो नाही, त्यांना हिणवलं नाही, त्यांनी काही वाईट केलं असं म्हटलेलं नाही, किंवा चंद्रकांत दादा काय बोलले त्याच्याशी मी सहमत नाही हे पण सांगितलं. परंतु दादरच्या त्या आंदोलनामध्ये औरंगजेबाचा फोटो मुलांच्या हातामध्ये असतो, त्यांच्या अत्याचाराबद्दल काय बोलता? आम्ही समर्थन केलंच नाही ना त्याचं. कारण आता एक व्हिडिओ आहे जो तुझ्या खिशामध्ये आम्ही ड्रग्ज टाकू तुला जेलमध्ये. नाही, मी काय म्हणतो त्याची चौकशी होऊन ज्या पोलिसांनी केली त्याला सस्पेंड करू देत ना. ते कुठं माझा नाते केला ना ते कुठं माझा नातेवाईक आहे त्याचं. मुलांवर अन्याय होऊ नये ही 100% आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे तो प्रश्नच येत नाही. शिवसेना म्हणून देखील आमची भूमिका आहे. याची पुनरावृत्ती होऊ नये ही देखील आमची भूमिका आहे. परंतु भूमिका हे घेत असताना हे पण मान्य केलं पाहिजे हो की त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण आणलं जातं ते चुकीचं आहे. 8,000 एकर घेतो. आपल्याकडे आता सुमारे 40,000 कोटीच्या इंडस्ट्री पाईपलाईनमध्ये आहेत, जे मागची मी 6 महिन्यापूर्वी देखील सांगितलं होतं. जे MOU झाले होते ते पाईपलाईनमध्ये आहेत, त्यांना जागा आवश्यक आहेत. त्याच्यानंतर अजून एक आम्ही निर्णय घेतला की जिथं आता ॲक्विएशन होईल
त्या ॲक्विएशनपैकी 20% जागा जी आहे ही आता MSMEला आम्ही देणार आहोत. त्याच्यामुळे लहान लहान छोटे छोटे जे उद्योजक आहेत त्यांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं ताकद मिळेल आणि ते देखील स्वतःच्या स्थानिक गावामध्ये जिल्ह्यामध्ये काम करू शकतील. हां नाही, हे माझ्या अंदाजाने माझ्याकडे यादी पण आहे, मी तुम्हाला देतो ती, ज्यांनी आता जागा मागितल्यात त्या, ते कदाचित त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत, 40,000पेक्षा पण जास्त आहेत सगळीकडे महाराष्ट्रात. आता जिथं ॲक्विएशन करू तिथे 20% जागा MSMEसाठी असणार. नाही, ही लोकलची नाही आहे. हां हां नाही, ते कदाचित आमच्यापेक्षा बिझी असतील. नाही, आमच्यापेक्षा बिझी असतील. आता त्यांना मी सांगतो. DMICला पण टेक्निकली स्टाफ नाहीये, ते इन्फ्रास्ट्रक्चर सगळं कोणाच्या वाऱ्यामध्ये आहे. तिथे चीफ इंजिनियर नाही, डेप्टी इंजिनियर नाही, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, ते कोण बघणार आहे सगळं? MIDC आणि त्यांचं एकत्रीकरण नाहीये, हे सगळं बघ. नाही, MIDC आणि DMIC हे कधीच एकत्र होणार नाही, कारण MIDCनं काढलेली ही कंपनी आहे. आज मी त्यांना आउटसोर्सची सुद्धा परमिशन दिलेली आहे. काय इंजिनियर घ्यायचे असेल आउटसोर्सनं घ्या, काही अधिकारी घ्यायचे असेल आउटसोर्सनं घ्या. त्याच्यामुळे ती चिंता करण्याची त्यांना आता आवश्यकता नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की आजच्या असोसिएशनच्या बैठकीमध्ये शासनाबद्दल असोसिएशननी उद्योजकांनी प्रचंड समाधान व्यक्त केलेलं आहे. 30 दिवसामध्ये NOC देणं असेल किंवा 30 दिवसामध्ये कामं पूर्ण करणं असेल, हे आमच्या तिथनं MDकडनं होतं आहे असं चांगलं आज त्यांनी आम्हाला सांगितलं. काय ते जास्त आहे, जास्त आहे. नाही, त्याच्यामध्ये मी आज माहिती घेतल्यानंतर असं कळतं आहे की मार्केट रेट जो आहे तो आम्ही तपासू. आता आम्ही समिती केली, जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं आपला संभाजीनगरचा रेट काय भाड्याचा, त्या पद्धतीनं करू. त्यांचं म्हणणं की मार्केट रेटपेक्षा ते जास्त आहे, बरोबर ना? हाच मुद्दा आहे ना? तर ते आपण त्यांना त्या सुटेबल भाड्यापर्यंत आणू देऊ. हां नाही नाही हां, ते सगळं 40,000 नाही, MSMEसाठी आहे. आणि अजून सांगतो की नोटिफिकेशन आपण 10,000 एकरचं काढलेलं आहे, त्यातलं 3,500 एकर आपण ॲक्विएशन केली. 8,000 जी शिल्लक होती ती आपण करणार होतो. नाही हो, आज उलट शेतकऱ्यांनी माझा सत्कार केला, असे शेतकरी असतील इथे. वो उनका व्यू है ना. माननीय नरेंद्र मोदी साहब जो देश के पंतप्रधान हैं, उन्होंने उनका अगर वीडियो द्वारा बयान दिया है और उन्होंने जो कुछ बोला है वो सोनम जी को अगर मान्य है, उन्होंने अगर आंदोलन पीछे लिया है, तो मेरा जैसा जो एक इंडस्ट्री मिनिस्टर है, मेरा जैसा एक MLA है, तो यही सोचेगा ना कि ये अभी आंदोलन ख़त्म करने के लिए जो स्टेप लिया है गवर्नमेंट ने, वो सोनम जी को मान्य है, एग्री है उसके लिए. अभी दीपके जी क्या बोले हैं, उनका खुद का ओपिनियन है, कुछ भी कर सकते हैं. क्या हाँ, राहुल गांधी जी जो है ना, उन्होंने इससे पहले कितने चुनाव लड़े हैं, सब में वो पराभूत हो गए. अभी हमारे जो स्टूडेंट लोग हैं, जिनके साथ सेंट्रल गवर्नमेंट है, जिनके साथ महाराष्ट्र गवर्नमेंट है, उनके आंदोलन के ऊपर, उनके आंदोलन में घुस के खुद की पार्टी बढ़ाने का ये प्रयास है, बाकी कुछ नहीं. चलो हाँ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.